आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून मी महाराष्ट्रातच आहे असं स्पष्ट केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा कायमच होत असते। तसंच देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्या बोलण्यात एक सूचक अर्थही लपलेला असतो, त्यामुळे त्यांच्या काही वाक्यांमध्ये संदर्भही लपलेले असतात। आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी। जर असं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चेहरा महाराष्ट्रातून दिल्लीत जाणार का, या चर्चांना उधाण आलं आहे। याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात सूचक उत्तर दिलं आहे। गुरुवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नव भारत नवराष्ट्र महाराष्ट्र कॉन्क्लेव्ह मध्ये मुलाखत दिली। त्यात त्यांनी महाराष्ट्रावर आणि दिल्लीला जाण्यावर भाष्य केलं। यानंतर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की आगामी काळात काही बदल पाहण्यास मिळू शकतात का। त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ आहे, त्यामुळे उद्या काय घडेल हे राजकारणात कधीही सांगता येत नाही। मात्र तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलाय त्याचं उत्तर मी एकाच वाक्यात देईन, मी इथेच आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रात असल्याचं एका वाक्यात स्पष्ट केलं आहे। त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या चर्चांना एक प्रकारे त्यांनी पूर्णविराम दिला आहे।